पण आले मी नाही राहिला तो. पण कमिटमेंट होती ना. घरी तेव्हाचा हा झेंडावणाऱ्या राष्ट्रध्वजाचे रंग आणि अर्थ. एअरफोर्स मधली सगळी लोक आली होती त्यांनी तो 4 ऑक्टोबर 2019ला जगातल्या आणि भारतातल्या पहिल्यांदा भारतातून आणि जगातून पहिल्यांदा हे काम असं आलं की जगातल्या सर्वोच्च युद्धभूमीवर एक मध्यमवर्गीय कुटुंबातनं सैनिकांच्या श्वासासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग सेंटर 2.5 कोटींची एक यंत्रणा तिथं उभारली गेली. इतका तो सांगते तो क्षण माझ्या आयुष्यातला ना की बापरे, काय परमेश्वराने ठरवलं तर आयुष्यात घडू शकतं. ज्या म्हणून आजही मला ते सांगताना असं जड होतं. नाही ते दुःख काय असतं. आणि किंबहुना पुढे जे आपल्या पुरी आणि हे सगळे हल्ले झाले ना पुलवामा, आपण इमॅजिनच करू शकत नाही की त्या हल्ल्यामध्ये जो स्फोट झाला त्यावेळी तिथे जे सैनिक आपले होते काय त्यांच्या शरीराचं झालं असेल. आपण इमॅजिन नाही करू शकत. घरी काय येतं त्या माणसांपर्यंत. घरच्यांना आपला माणूस सुद्धा बघायला मिळत नाही. ऑक्सिजन जनरेशन प्लांट अँड रिफिलिंग सेंटर पण आपल्या देशात असं कुठे काही आहे का? आहे. बरं, तर ज्या भूमीवर हे काम होऊ शकलं तिथं नव्हतं का? होतं ना. तिथं असेंबल केलेलं. हाय, वेलकम बॅक टू न्यू एपिसोड ऑफ एजेस व्हॉइस. आपण जर का माझ्या पॉडकास्टचे सबस्क्रायबर असाल किंवा व्ह्युअर्स असाल तर आपलं सगळ्यांना माहिती असेल की आजपर्यंत मी जितके सारे पॉडकास्ट केले हे प्रत्येक वेळेस नवीन नवीन विषयांवरती होते. मी आर्मीच्या 3 एपिसोड्स केले आजपर्यंत आणि माझं थोडंसं त्याच्याबद्दल सॉफ्ट करणार आहे, कारण की हे असे व्यक्तिमत्व असतात की जे आपल्या देशासाठी खूप कॉम्प्रोमाइज आपलं लाईफ करतात, सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करतात आणि त्यांच्यामुळे आपण आहे. आणि तशाच एका सिमिलर टॉपिकवरती पण मी आज घेऊन आलोय, जो आजपर्यंतचा मला वाटतं माझा एपिसोड, म्हणजे माझे जेवढे पण एपिसोड झाले त्याच्यापैकी सगळ्यात स्पेशल एपिसोड हा राहील आहे. कारण की माझ्यासोबत ज्या गेस्ट आहे मॅम, त्यांनी जे काम केलेलं आहे आणि जे करतात आहे हे असं कोणी इमॅजिन नाही करू शकत की अशा लेवलच्या गोष्टी आपल्या समाजामध्ये आजच्या दिवसाला सुद्धा होऊ शकतात. माणसाला जीवन जगण्यासाठी खूप एक स्पेशल आणि खूप साधीशी गोष्ट लागते, ती आहे श्वास आणि बेसिक ऑक्सिजन. आणि आज तेच ऑक्सिजन आपल्या जवानांना मिळत नाही आणि त्याच्याचमुळे इतके आर्म फोर्सेसमध्ये इतके रिक्रूट असतात, इतक्या मेहनत करून ते जवान बनतात आणि त्यांच्या जीवाला धोका फक्त एका छोट्याशा ऑक्सिजनमुळे असतो, जो फ्री आणि सगळीकडे आहे. त्यांना तो पोचवण्याचं काम आज जे आपलं मॅम करतात आहे, त्या प्रोजेक्टबद्दल आपण आज बोलणार आहे. पहिले तर मी त्यांना आपल्याला सगळ्यांतर्फे त्यांचा मी माझ्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट करेल की मॅम, थँक्यू सो मच, तुम्ही आले आणि तुम्ही मला इतक्या दिवसांपासूनचा आपलं डिस्कशन चालू होतं वेळ दिला, त्याच्यासाठी तुमचा पहिले धन्यवाद. आणि मी तुमचं इंट्रोडक्शन देण्यापेक्षा आज तुम्हीच सगळं सांगा की हे कसं घडलं, कसं होत गेलं या गोष्टी, कुठून सुरुवात झाली याची, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, कारण तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये इतके सारे अवॉर्ड्स आहे मॅडमकडे, त्यांच्याकडे जागासुद्धा नाही आहे ठेवायला. प्राईम मिनिस्टर सरांपासून तर कुठलेच असे मला वाटत नाही की कोणी असेल की ज्यांच्यापासून त्यांना या अवॉर्ड्स मिळालेल्या नाही आहे. त्याच्याबद्दल पण आपण बोलू. आणि मॅम, तुम्ही प्लीज सुरुवात करा, कशी जर्नी सुरू झाली, सरांबद्दल थोडंसं सांगा, तुमचं बॅकग्राऊंडबद्दल थोडं सांगा आणि आपल्या प्रोजेक्टबद्दल पण थोडं सांगा. नमस्कार, मी सुमेधा योगेश, एका सैनिकाची पत्नी आणि सैनिकी अधिकाऱ्याची आई, ही माझी सगळ्यात छान ओळख. आणि अशा कुटुंबातली मी आहे की माझ्या लहानपणापासून ही जी माझी आराध्य दैवत आहेत राष्ट्रसेवा कार्याची, एक तर माझे आध्यात्मिक गुरु समर्थ रामदास स्वामी, राष्ट्रसेवा कार्याचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातनं मी असल्यामुळे स्वतः आधी राष्ट्रप्रथम हे दोन्ही बाजूनी संस्कार आपोआपच लहानपणापासून होत गेले. मग स्वतःच्या आयुष्याचा अगदी खास करून विचार करायचा, माझ्या आयुष्यात मी काय करीन पेक्षा वेगळं काही नाही डोक्यात. मला असं वाटतं माझ्याही हेच होतं की नाही, मी वेगळं राष्ट्रासाठी काय करीन, मी माझं करिअर, मी पैसे कशात मिळवेन किंवा आहे असे विषय कधी नाही मनात पण आले नाहीत.
आणि नक्की स्वतःच्या जीवनाची वाट वेगळी निवडायची होती, हे मात्र नक्की. आणि ती वाट सुद्धा अशी, किंबहुना कामच असं मनापासून करायचं होतं. आणि त्याचं माझं प्रेरणास्थान माझे सेवा कार्याचे गुरु सावरकर, की आपण ह्यांच्या आयुष्यातलं एक अंशात्मक तरी जगू शकतो का, प्रयत्न तर करून बघावा. कारण नुसतं वाचन, की जे काही शाळा कॉलेजपासून शिकत स्वतःच्या नोकरीच्या निमित्ताने, की प्रत्येक गोष्ट मला काय मिळेल ह्याच्यासाठी केली असती या सगळ्या लोकांनी, तर आज आपल्याला राष्ट्र दिसलं असतं का. त्यामुळे त्यांचं जे जगणं मला कायम भारावून टाकत गेलं ना, की स्वतः आधी राष्ट्रप्रथम, आणि काय करू शकतो पेक्षा ते तसे जगत गेले. त्यांचं जे जगणं आहे ना, त्या जगण्याने मला अगदी मी भारावलेली होते. आणि मग मी माझ्या जीवनाचा रस्ता, की असं एक तरी कर्म माझ्या हातनं घडावं की त्यात माझ्यासाठी काही नसेल. आणि म्हणून विचार करता करता वाचनाची आवड, एक आध्यात्मिक आणि आपलं भारताचं स्वातंत्र्य, ते मिळवणारे आपले स्वातंत्र्य सैनिक, ही सगळी आवड होती. मग भारताच्या सीमारेषांचा अभ्यास, असं वाचन करता करता सैन्यदलाशी संबंधित वाचन आवड म्हणून, आणि मग भारताच्या सगळ्या सीमारेषांचं वाचन करता 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 माझा वाचनाचा विषयच पोचला तो जगातल्या सर्वोच्च युद्धभूमीपाशी. हे वाचन सगळं नंतर, पण आधी मी जे माझं जीवन जोडून घेतलं मी खरं तर एका असे एअरफोर्स मधल्या व्यक्तिमत्वाशी. माझे मिस्टर योगेश चिथडे, एक धडाडीचं नेतृत्व म्हणतात ना, आणि व्हिजनरी, अतिशय सुंदर जीवनामध्ये दृष्टिकोन, कायम सकारात्मक, आणि स्वतः आधी कुठल्याही विषयातलं कुठलंही काम असो, की ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये नकार नव्हता कधी. आणि याच क्षेत्रात काम करताना पुढे आता माझा मुलगाही सैन्यदलात अधिकारी आहे, एकुलता एक मुलगा, आणि तोही त्याच्या परीने ह्या माझ्या सेवा कार्यामध्ये स्वतःची ड्युटी सांभाळून अतिशय मला सुंदर साथ देतो. मॅम तो कशामध्ये आहे? तो आर्मीमध्ये, तो आर्मी नावात, ही इज कर्नल. हो. तर म्हणून म्हटलं की ह्या निमित्ताने माझं संपूर्ण आयुष्य कौटुंबिक या सेवा कार्याला जोडलं गेलं. दोघांची ती धारणा होती. जेव्हा आपले माजी संरक्षण मंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, त्यांना आम्ही भेटलो ना, काय ती भेट होती. आमच्या दोघांच्या मनात खूप वर्षापासून हे होतं, अगदी 26-30 वर्षापूर्वी, की आपल्या राष्ट्रामध्ये सैन्य दलाचं प्रशिक्षण हे 8वी ते 12वी या शिक्षणाच्या स्पॅनमध्ये कुठलीही 2 वर्ष, आणि ते सक्तीचं असावं. मॅम मला आता सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे याच्याबद्दल जाणून घ्यायचा, की आपलं हे प्रोजेक्ट सुरू कसं झालं, ही कल्पना कशी आली. कारण की इतक्या वर्षांपासून देश चालत आलेला आहे, पॉलिटिशियन्स चेंज होत आले आहे, लीडर्स बदलले, सगळ्यांनी कुठलं ना कुठलं एक फील्ड पकडून आपलं सोशल वर्क चालू केलं, कोणी एनजीओ चालू केला, पण कुठून तरी हा एक वेगळा असा विचार करणं की जी जीवनाची सगळ्यात बेसिक गरज आहे आणि जी फ्रीमध्ये आपल्याला सगळीकडे आहे, ज्याच्यावरती अजूनपर्यंत तर कुठे रिस्ट्रिक्शन झाले नाही आहे, ती विचार अशा अँगलनी कोणी विचार करू शकतं, म्हणजे हे खूपच मोठं कौतुकास्पद आहे. हे मॅम कसं सुचलं तुम्हाला, की हे याची आयडिया कशी आली? हे सुचणं ही सगळी माझ्या सद्गुरूंची कृपा आहे असं मी मानते. कारण आपण खूप एखादी गोष्ट मीच केली आणि मलाच समजलं आणि मीच करू शकते, ही धारणाच माझी त्या पलीकडे त्याच्यामध्ये नाहीये. कारण असे विचार मनात येणं, नुसता विचार मनात आले तर त्या प्रत्यक्ष त्याची कृतीत येऊन पूर्तता होणं, ह्याच्यामध्ये आपण खूप शून्य असतो. सो हे सगळी ही जी योजना आहे ना सगळी घडून यायला, त्याच्यासाठी नक्कीच माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. मग अशी मी सांगत होते तसं की मी वाचन करत होते ना, आणि वाचन करता करता आपल्या भारताचा नकाशा मी कायम, पुन्हा एक तर बाय प्रोफेशन मी शिक्षक, त्यामुळे समोरचा विविध स्तरातला समाज माझ्या पुढे होता, भविष्यातला भारत होता असं मी म्हणते. त्यांच्याकडे बघताना मी नक्की काय फक्त पुस्तकं शिकवणार आहे का जीवन शिक्षण मी मुलांना देऊ शकणार आहे. मी वाचन माझं हे समोर मुलं अशी त्यांच्या ॲडॉल्स, काही बोलायला नको, चित्रपटातले हिरो, माफ करा सगळ्यांविषयी अत्यंत आदराची भावना व्यक्त करून मी हे बोलते, कारण कुणाचा लगेच भावना, त्यामुळे तो विषय नाही, जे ते आपापल्या क्षेत्रामध्ये चांगले आहे. पण या प्रत्येक ठिकाणी ना मला काय मिळेल, एक तर पद, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी, या 4 पीच्या मागे, पच्या मागे धावतायत ना. आणि हे 4 शब्द माणसाला खूप आत्मकेंद्रित बनवतात. मग ह्या पलीकडे जगणारी माणसं, मी सैन्य दलातली असंख्य माणसं आहेत, असंख्य,
म्हणजे आपलं आयुष्य कमी पडेल की जी हो. माणसं फक्त आपलं चोख कर्म पार पाडून हो. त्यांची जीवन यात्रा संपलेली आहे, पण ती आपल्याला माहिती नाही, कारण ते हम्म. आपल्या स्वतःविषयी बोलायला आले नाहीत. हो. त्यांनी आपल्या आणि खास करून सैन्य दल, पण आजपर्यंत सैनिकी जीवन हम्म. जाणून घेणं हम्म. आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता आणि आदरपूर्वक त्यांचा सेवाभाव आपल्यात येऊन आपण काय राष्ट्राची सेवा करू शकतो. सेवा म्हणली की त्याच्यामध्ये मोबदल्याची अपेक्षा नको. आणि हे जे मी त्यांचं जीवन स्वतः आधी स्वतः पलीकडे राष्ट्रासाठी जगणं आणि आपल्या समोर जे ध्येय आहे त्या ध्येय पूर्तता करताना इकडे इकडे न होता फोकस आणि कॉम्प्रोमाइज न करता ते पूर्तता करणं. तर हे जीवन, ही विचारधारा आणि त्याला जोडून कृती, हे आपल्या पुढच्या भावी पिढ्यांमध्ये भारताच्या आलं तर भविष्यातल्या भारताचं भविष्य उज्ज्वल असेल. मग हे मी रुजवू कसं? करता 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 ह्या वाचनातनं भारताच्या सगळ्या सीमा, पूर्वेकडची घनदाट जंगलं नॉर्थ ईस्टला, पश्चिमेकडे वाळवंट, उत्तर पूर्व हिमालय आणि आग्नेय नैऋत्य दक्षिणेला असलेल्या महासागरांनी आपली भूमी वेढलेली आहे. काय करावं? तर हे वाचनातनं हा निसर्ग, आधी निसर्गाचा अभ्यास, निसर्गाच्या टोकाच्या प्रतिकूलता, प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या, तिथली आव्हानं वेगळी, आणि वेगळी म्हणजे काय, सर्टन लेव्हलपर्यंत जावी की जिथं श्वासच घेता येत नाही, कारण हवेमध्ये ऑक्सिजन अवेलेबल, हवेमध्ये उपलब्धच नाही तो. आणि अशा ठिकाणी 24/7 उभं राहून राष्ट्राची सेवा करायची, रक्षण करायचंय. बर, त्या सगळ्या स्थानाचा जे ठिकाण आहे ते जगातली सर्वोच्च युद्धभूमी सियाचेन, तिथे मानवी हातातल्या काही गोष्टीच नाहीये. हो ना. साधारणतः 18,000-19,000 फुटांच्या वर असलेली ती जगातली सर्वोच्च युद्धभूमी, त्यामुळे बाय नेचर हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण विरळ, 12ही महिने 30 ते 35 फूट बर्फ, वाऱ्याचा वेग तेवढाच, नंतर अव्हलांच होणार, लँडस्लाइड्स होणार. -डिग्री म्हणजे किती -डिग्री? -35, -55. आता उन्हाळ्याचे दिवस आपण बोलतोय, तर आपलं कसं होतंय, जरा वीज पुरवठा खंडित झाला की आपली कशी वाट लागते खरोखरी सगळ्यांची. त्यामुळे त्या कम्फर्ट झोन मध्ये आपण जगतोय म्हणून कौतुक आहेत की नाही, फॅन, मग एसी, कूलर. आणि तिथे म्हणजे -35, -55 माझ्या डोक्यातनं आजही पचत नाही ना, की कसं काय शक्य असेल. आणि ही 8 ठिकाणी, शिवाय पुन्हा ऑक्सिजन हवेमध्ये कमी, म्हणजे काय म्हणतात ना की नाही आपली काही ते समजायची सुद्धा योग्यता नाही. अशा ह्याने मी अस्वस्थ झाले, आणि अस्वस्थ होणं अशा प्रश्नांविषयी खूप गरजेचं आहे. मी माझ्या कुठल्या वैयक्तिक अडचणी अस्वस्थ होऊन यात काही कौतुक नाही. दुसऱ्यासाठी विचार कर, दुसऱ्यापेक्षा राष्ट्रासाठी ध्येय मोठं असावं असं. आणि मग श्वास नाही, आणि युद्ध, आणि सुरक्षा, ते 35 फूट बर्फ, चिलब्लेन, फ्रॉस्टबाईट, मेमरी लॉस, की त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर काय काय होतो, शरीर मन बुद्धीवर. म्हणजे सगळ्या अँगलने जेव्हा आपलं शरीर मन बुद्धी सफर होतीये, ध्येय काय, राष्ट्र. ध्येय फक्त स्वतःचं आयुष्य नाहीये. म्हणजे असं असताना, आणि त्यांचा मला एवढं खास आदर का, तर हे जीवन जगताना कुठेही आजपर्यंत त्यांच्या जीवनात मी तक्रारीचा सूर, आणि मग त्या अर्थाने मी माझ्या नवऱ्याला खूप त्रास दिला की अरे हे वाचलं, त्याला माहिती होतं मी अशी वेडी येते, वाचलं ना की बघ रे, हे काय बरोबर नाही वाटत आहे, काय करूया आपण ह्यांच्या श्वासासाठी काम करायचं. तेव्हा तोही असं की ही ना काय वाचते आणि काय बोलते, पण म्हटलं करायचं एवढं निश्चित. म्हणजे काय करायचं तुझ्या डोक्यात? ते म्हटलं नाही, त्यांच्या श्वासासाठी आपण काम करायचं. तो म्हटला बरी आहेस ना, म्हणजे आमच्या चेष्टेत गप्पा पण झाल्या की तू बरी आहेस ना. आपण काही दोघं आहोत का वैद्यकीय क्षेत्रातले, किंवा काही चर्चा, काही ट्रेनिंग, काही अभ्यास, काही टेक्नॉलॉजी, आपल्या दोघांपाशी यातलं काहीच नाहीये. मग म्हणशील तर माझा नवरा ना काय म्हणतो ना, ऑल इन अँड वन इन ऑल असा होता. मग त्याच्या आयुष्यात कुठलीही गोष्ट मला येत नाही, मला जमणार नाही, हे नव्हतंच म्हणजे. त्यामुळे बरं म्हणलं ठीक आहे, मनात आलंय ना. आणि मी मनात आलं ना की माझ्या सद्गुरूंसमोर उभी राहायचे, समर्थ रामदास स्वामींना, की काय करू, हे वाचून अत्यंत अस्वस्थता आलेली आहे. मी जिवंत आहे कारण माझा श्वास चालू आहे,
तिथं स्ट्रगलच श्वासासाठी आहे, संघर्ष. तर मी काय करू, मला मार्ग सांगा. मग आम्ही दोघांनी, नवऱ्याचं डोकं तर रोजच नित्य नियमाने खात होते, की म्हटलं तू बघ बाबा काय करूया, काहीतरी आधी आपण माहितीत अभ्यास तर करूया. मग आम्ही अभ्यासाला सुरुवात केली की काय करता येईल. महाराष्ट्रात पुणे शहरात राहून हायएस्ट बॅटल फील्डवर असलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी काय करावं. 1-2 दिवस नाही, 4 वर्ष आम्ही फक्त आणि फक्त झपाटून अभ्यास करत होतो की तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन्स, प्राकृतिक ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या. मग तिथं असं काय काम करावं लागेल की तो ऑक्सिजनचा पुरवठा 24 तास शुद्ध, तिथे प्युअर ऑक्सिजन लागणार, तो ताबडतोब आणि 24 तास मिळाला पाहिजे. मग तो साधारण आपल्याला इथं ऑक्सिजन इमर्जन्सी की आपल्याला ते ऑक्सिजन सिलेंडर वगैरे, माझ्यासारखीचं ज्ञान तेवढ्या पुरतं, डॉक्टरी वैद्यकीय क्षेत्रातलं काहीच नाही. पण हे काही सिलेंडर तिथं वर न्यायचेत का. त्यामुळे ती भूमीच अशी आहे की तिथं ना असे आपल्याला सहज रस्ते, ऍक्सेस, काही रोड असं काही नाहीये. त्यामुळे तिथे ह्या गोष्टी पोहोचवणं अवघड. त्यामुळे तिथल्या तिथं अशी काही योजना झाली पाहिजे की तो ऑक्सिजन तिथेच होईल आणि तिथेच मिळेल. मग अभ्यास 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 पिंजून काढलं डोकं. आमच्या दोघांच्या जीवनातनं खरोखरी सांगते, या विषयाशिवाय कोणती चर्चाच नव्हती 4 वर्ष. कारण तुम्ही हेच डिस्कस फक्त हेच बोलत होतो की काय आणि कसं आणि कुठे काय करता येईल, काय ह्याच्यावर उत्तर काय असेल. कोणी भेटलं ना ह्या फील्डची किंवा मेडिकल फील्डशी रिलेटेड कोणी भेटलं ना की अहो याला काय असेल का, हा ऍटिट्यूडला आपण काय करू शकतो, बस हा विषय आणि अभ्यास नेट किंवा ह्याच्या संदर्भात. मग वाचता 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 ऑक्सिजन जनरेशन प्लांट अँड रिफिलिंग सेंटर. पण आपल्या देशात असं कुठे काही आहे का. आहे. बरं, तर ज्या भूमीवर हे काम होऊ शकलं तिथं नव्हतं का. होतं ना, तिथं असेंबल केलेला होता. आणि म्हणून मी म्हणलं की ती विजन, आपण अनेक क्षेत्रात कामं करत असतो, प्रश्न आपल्यालाही दिसतात, पण त्या प्रश्नामध्ये आपण म्हणतो की उत्तर असं शोधावं की पुन्हा मागे जावं लागणार नाही. वेळ त्याच्यात, कष्ट त्याच्यात आणि आयुष्य पुढे चाललंय. त्यामुळे आमच्या दोघांचा हे करताना एक काही गोष्टींवर फोकस निश्चित होता की तो प्युअर शुद्ध रूपातला ताबडतोब मिळाला पाहिजे. हाय अल्टिट्यूडला वर 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 जाताना पाठीवर वजन कमी असलं पाहिजे. तिथे पोस्टेड ते मनुष्यबळ वाचणं म्हणतो ना आपण, ते वाचलं पाहिजे. कारण कुठली यंत्रणा कार्यान्वित करायची ना की मनुष्यबळ वापरणार, पर्यावरणाचा विचार केला गेला पाहिजे. असे सगळे बेसिक विचार आमच्या दोघांचे होते आणि त्या अँगलनी आम्ही अभ्यास करत होतो. मग ते ऑक्सिजन जनरेशन प्लांट, रिफिलिंग सेंटर, मग भारतात कुठे कसं काय, आणि असंच करायचं होतं काम की केलं, देऊन टाकलं, विषय संपला, ते बंद, माझा संबंध नाही. करता 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 मग ते आम्हाला जर्मन टेक्नॉलॉजी, जर्मनीमध्ये ही टेक्नॉलॉजी आणि तिथले ऑक्सिजन जनरेशन प्लांट रिफिलिंग सेंटर आपण आणून तिकडंच इन्स्टॉल केला. मग त्या अँगलनी विचार की तिकडनं आधी इम्पोर्ट करायचा, तिकडे नेऊन इन्स्टॉल करायचा, मग खर्च, कारण शेवटी पैशाशी गणित येऊन थांबतात. कारण आम्ही जे काम सुरू केलं होतं ना ह्या सैन्य दलाच्या, मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते, कारण कामाकडे बघायचे दृष्टिकोन, जेवढी माणसं तेवढे दृष्टिकोन आहेत. सो आमचा दृष्टिकोन अगदी क्लिअर आहे की सैन्य दलाच्या सेवेचा सन्मान, शुद्ध मराठीमध्ये त्यांच्या सेवेला लष्करच्या भाकरी आपण त्यांना गृहीत धरतो. तर मग काय करायला हवं, तर ही गोष्ट तिथं पोचवायला हवी. मग खर्च तिथं परत अक्षरशः क्षणभर तो पण मला थांबलो असं मी म्हणूच शकत नाही, 2.5 कोटी. आणि मग मात्र अक्षर म्हणलं, बोलत होतो म्हणलं चर्चा दोघांची फक्त हीच, जेवायला बसतो तरी ते, काम करताना ते, बाहेर कुठे गेलो तरी ते, सगळीकडे तेच दिसायचं की ह्या ऑक्सिजनवर काम कसं. मग 2.5 कोटी आल्यावर उभे कुठनं करायचे. कारण आम्ही दोघांनी काम हे 1999 कारगिल वॉरच्या दरम्यान सुरू केलं होतं. म्हणजे सैन्य दलाच्या सेवेचा सन्मान म्हणून. मग तो कुणाचा, तर तेव्हा दहशतवाद खूप पिकला होता. वेगवेगळ्या ऑपरेशन्स मध्ये अनेक सैनिक आपले शहीद व्हायचे. आणि ते शहीद वाचलं ना की माझी पुन्हा अस्वस्थता की आम्हाला काही घेणं देणंच नाही. शहीद म्हणजे काय गंमत आहे का उगाच आपलं कोपऱ्यात अक्षरशः. आणि दुर्दैवानी ना मीडियामध्ये ही बातमी 2-4 ओळीत फक्त कव्हर केली जाते. हल्ली जरा काही ठिकाणी येतं
की बुवा गावकऱ्यांनी असं त्याच्या पार्थिवाची हे काढली वगैरे सगळं. मग तेव्हा अशी बातमी आली की आम्ही दोघं त्या सैनिकांच्या घरी जायचो, जे शहीद होतात ना, त्यांच्या परिवाराच्या भेट द्यायला जायचो. त्याच्यातनं पहिल्यांदा असं आलं की त्यातल्या ज्या इंटिरियरला मी जास्त जायचे शहरापेक्षा, की तिथे आपण शहरात राहणारी माणसं कदाचित सुखसोयी सुविधा सहज उपलब्ध आहेत म्हणून भावनांनी बोथट झालो. बोथट भावना नाहीत असं नाही, स्वतःपुरत्या सगळ्या भावना तीव्र आहेत, टोकाच्या आहेत, पण काही बांधिलकी म्हणून करणं, याच्या बाबतीत आपण मी काय करू शकते आणि ते दुसऱ्यांनी कसं करावं याच्यावर आपण खूप जास्त चर्चा करतो. मग तो एक प्रश्न, तो प्रसंग मी नक्की शेअर करू इच्छिते. असं एकदा झालं होतं की दसऱ्याचा सण होता आणि त्याच्या दरम्यान आधी एक अशी बातमी आली की दसऱ्याच्या दिवशी आपले एक सैनिक शहीद झाले होते जम्मू काश्मीर भागामध्येच टेररिस्ट दहशतवादी ऑपरेशन कारवायामध्ये, आणि त्याच्या पार्थिवावर दसऱ्याच्या दिवशी अंतिम संस्कार होणार होते. त्याच्या विवाहाला नुकतेच 8 का 10 महिने झाले होते. ते येतं ना मागे परिवार म्हणून, पत्नी, आई वडील असं. 8-10 महिने वर तो इतका छोटा मुलगा दिसत होता ना फोटोमध्ये, त्याचा फोटो होता छोटासा. म्हणलं हाच मुलगाचा 22-23, म्हणजे याचा बायको किती वर्षाची असेल. घरात मी होते, मला आठवतंय. ती बातमी वाचली, पेपर ठेवला, खांद्याला पर्स काढकोली आणि माझी कामाची पद्धतच माझी काय नवऱ्याची काय, त्याला म्हणले मी आलेच बरं का. तो काहीतरी कामात होता, घरात काहीतरी करत होता, वरती फायलिंग वगैरे. म्हणलं मी आलेच. तोही मला विचारायचा नाही कुठे चालली आहेस. म्हणलं मी आलेच असं म्हणून तो पेपर हातात घेतला आणि पुण्याच्या स्वारगेट स्टँडवर गेले मी, कारण माझ्यापाशी पत्ताच नव्हता ह्या गावचा, असं एवढंच फक्त होतं, त्या गावाचं नाव होतं. मग स्टँडवर गेले आणि त्या स्टार्टरला म्हणलं की दादा या गावाला जायचंय. तो असं बघत होता की ताई पत्ता, हे गाव कुठे येतं सांगा मला. मग ते तिथून मग ते कुठे कोल्हापूरच्या गाडीत बसले, असं काय काय शोधत 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 मी सकाळी घर सोडलेलं, दुपारी साधारण 3-4च्या दरम्यान मी त्या गावात पोचले. माझ्यापाशी पत्ताच नव्हता ना. मग गावात मात्र त्याचे मोठे मोठे बॅनर लावलेले होते, त्यामुळे मला जरा सोपं झालं त्याच्या घरी पोचणं. पण तरी गावकऱ्यांना विचारत की ही बाई अशी काय विचारते, अहो मला यांच्या घरी जायचंय, मला घर दाखवा. मग तिथली लोकल काय ती टमटम रिक्षा असते अशी केली, पोचले घरी. मग म्हटलं एक एक प्रसंग जेव्हा तुम्ही त्याच्यात जाता ना, तेव्हा त्या अनुभवाचा जो काही खोल परिणाम मनावर होतो ना, त्यातनं आपण बदलतो. पण आम्ही तो अनुभव घ्यायचा प्रयत्न, विचार सुद्धा करत नाही. घरी पोचले मी आणि त्याचा फोटो होता. मी म्हणलं सगळ्याचा आपण सिनेमाचा डायलॉग बनवतो. आपले सैनिक जे म्हणतात ना, आता सुद्धा तू बसल्याच्या मागे तिरंगा जो आहे ना, हे राष्ट्रासाठी दिलेला योगदानाचा तिरंगा आहे हा. तर ज्याच्यामध्ये त्यांचं पार्थिव येतं ना घरी, तो आपला भारतीय राष्ट्रध्वज आहे. तो राष्ट्रध्वजाचा माझ्या घरात तसा तोही लावला होता, त्याचा फोटो होता, हार घातला होता. आई वडील होते, गेले, नमस्कार केला त्याला आणि त्याच्या आईशी मी बोलत होते. अर्थात अगदी किती थोडे दिवस माझे पार्थिव अंतिम संस्कार होणार होते ना, अशा दरम्यानच मी गेले होते. तर त्याच्या आईचा तो आक्रोश, म्हणून आजही मला ते सांगताना असं जड होतं. नाही ते दुःख काय असतं. आणि किंबहुना पुढे जे आपल्या पुरी आणि हे सगळे हल्ले झाले ना, पुलवामा, आपण इमॅजिनच करू शकत नाही की त्या हल्ल्यामध्ये जो स्फोट झाला त्यावेळी तिथे जे सैनिक आपले होते, काय त्यांच्या शरीराचं झालं असेल आपण इमॅजिन नाही करू शकत. घरी काय येतं त्या माणसांपर्यंत, घरच्यांना आपला माणूस सुद्धा बघायला मिळत नाही. आणि अशा गोष्टींना जेव्हा ते माझी ड्युटी आहे म्हणून सामोरे जातात, तेव्हा त्यांच्याविषयी आपली काही बांधिलकी नसावी. या मानसिकतेचा मला खूप आजही त्रास होतो. वाईट वाटतं मला की आपण असे कोरडे कसे, की ठीक आहे, अक्षरशः असं म्हणतात म्हणजे काय, त्यांनी ते प्रोफेशन म्हणून निवडलं होतं, मराचाही पगार मिळतो की त्यांना. अशी जेव्हा माणसं मला बोलतात ना, तेव्हा कसं काय, म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्राभिमान, सैनिकांप्रती आदर, कृतज्ञता, हे कधी यायचं आमच्या मनात, आचरणात. म्हणजे त्याच्यावर काम करायला हवंय. तर ते त्याला भेटले आणि मग आई वडिलांना भेटले.
तर त्यांच्यासाठी मी नवीनच होते ना. हम्म. मग त्यांना सांगितलं मी पण आर्मी ऑफिसरची आई आहे, त्यामुळे हम्म. तोही माझाच मुलगा ना, कारण त्या पेन्स आम्ही नक्कीच समजू शकतो. बिलकुल. तर म्हणलं असं असं वाचनात आलं, बायको कुठे आहे त्याची. हम्म. त्यांनी काही नीट उत्तर नाही दिलं, कारण त्यांची मानसिक स्थिती नीट नव्हती, की हे स्वाभाविक होतं. मग म्हटलं मला तिला भेटायचं असेल तर. मग तो पत्ता घेतला आणि मी तिच्या घरी जाऊन पोहोचले. ती माहेरी होती तेव्हा. हम्म. आणि तो प्रसंग, तो माहोल पाहून आपण आतून न मोडून जाणं असं झालं मला. किती लहान मुलगी ती, तिच्या भविष्याचा कोणी विचार करायचा. आम्ही हा प्रश्न हा माझा नाहीच, आहेत की तिचे आई वडील आणि कुटुंबीय बघून घेतील. मग तिला भेटले आणि तेव्हा ती पोरगी माझी फक्त 12वीत होती. म्हणजे हे मला ते ना नाही झेपलं नाही, सहन नाही झालं, आणि तेव्हाच आम्ही दोघांनी तिला दत्तक घेतली. हो. माझ्या अशा 2 मुली आहेत आणि अशा खूप मुली आहेत माझ्या, की काय म्हणजे यांच्यासाठी जगण्यात जो आनंद आहे ना. आणि पुन्हा सांगू इच्छिते की आजपर्यंतच्या ह्या सेवा कार्यामध्ये एकही सैनिक परिवारातलं कोणा त्यांचे नातेवाईक, म्हणजे आमच्या कोणाचा नवरा, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कुणीही माझ्याकडे किंवा आमच्याकडे आलं नाही की आता असं असं झालंय तर आम्हाला कोणी काहीतरी फुकट द्यावं, आम्हाला फुकट काहीतरी रिझर्वेशन मिळावं, नाही तर आम्ही संप उठाव, मोर्चे, उपोषण करतो वगैरे. ही घाणेरडी विचारधारा मी 0.1% अनुभवली नाही. या सगळ्या अनेक प्रसंगांनी मग मी अशा ठिकाणी, खूप ठिकाणी जायचे, वास्तविक पाहता ते घडणं वारंवार गोष्टी. आणि मग कारगिलच्या युद्धाच्या वेळी तर खूप महाराष्ट्र आसपासचे सैनिक शहीद होत होते. मग त्या कुटुंबियांना भेट देणं, ती तरुण मुलं आपले प्राण गमावलेली पाहणं, आणि इकडे या आपल्या इकडच्या जीवनात आल्यावर ब्रँडेड शिवाय मला हे नाही चालत, ते नाही चालत वगैरे वगैरे, जे काय असेल ते, की कुठं विचारधारा आणि जगण्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर. आणि त्यात मग हे काम करता करता करता, ते काम आम्ही दोघं आमच्या पगारातनं करत होतो, मी आणि माझे मिस्टर. पण जेव्हा हे 2.5 कोटी समोर आल्यावर आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबियांकडे कुठनं 2.5 कोटी, तर आपण 2.5 कोटी आल्यावर मग कसं. मी म्हटलं ना, माझी सगळी ठिकाणं ती आहेत. माझ्या सद्गुरून समोर आले, दोघांचं बोलणं झालं, नवऱ्याशी बोलून दाखवला विचार. म्हणलं साहेब करायचं, मी त्याला साहेब म्हणायचं. म्हटलं करायचंय आपण, पण 2.5 कोटींचं काय करूया. तेव्हा मी काहीच नाही, मनातला हा विचार तेही त्याला बोलले नाही, शांत राहिले, समर्थांसमोर उभी राहिले की हे नक्की मला माझ्यासाठी नाही, राष्ट्रासाठी करायचंय, तुम्ही मला मार्ग दाखवा बस. अक्षरशः तो क्षण, प्रसंग, वेळ माझ्या लक्षात आहे. आणि तुला सांगते, सहज आतला आवाज होता, करायचंय, तुझ्यासाठी नकोय. 2.5 कोटी आहेत ना, खांद्याला झोळी अडकव. ऐकताना आपल्याला काही विषयाने गंमतशीर वाटतात, की काय उगाच काय काहीही बाई सांगते. म्हटलं त्यामुळे ह्या सगळ्या कमेंट्स मी ऐकलेल्या आहेत, की ज्या मला त्यात ते मला नवीन काहीच वाटत नाही. खांद्याला झोळी अडकव, आता ऐकायला छान वाटलं, हा काही सिनेमा नव्हता. आणि मग काय करू. मग म्हटलं अरे चमण, म्हटलं आपण जे पारमार्थिक आपले जे ग्रंथ आहेत ना, ते आपल्याला जीवन शिक्षण देतात. त्या अंगाने आपला धर्म आणि कर्म आपण जोडलं पाहिजे, आपल्या कर्माला धर्माचं अधिष्ठान दिलं पाहिजे. ते समर्थांनी करवून घेतलं माझ्याकडनं. 2.5 कोटी प्रश्न पडलाय ना, उत्तर प्रामाणिकपणे त्याच्यावर काम करायची इच्छा आहे ना, त्यांनी मला मार्ग दाखवला ना. झोळी अडकव, पण झोळी आणि मग काय करू, कशी अडकू आणि करू काय, मग पुढे सांगा. काय सांगू तुला, अरे मी पुढचा रस्ता असा सहज उलगडत जाणं. झोळी अडकव, जा लोकांसमोर, ही पावन भिक्षा आहे. अख्खं भिक्षा निरूपणासाठी अख्खा समास आहे दासबोधामध्ये. मग तो काय फक्त पोथी पुराण वाचल्यासारखा वाचायचं आहे का, नाही. मग मी म्हटलं अच्छा, पावन ही भिक्षा मागायची. भिक्षा म्हणजे भीक नाही, आतून उलगडत जाणारा हा प्रवास आहे. मग ती दृष्टिकोन, इक्ष म्हणजे डोळा आहे, तो दृष्टिकोन माझ्यामध्ये समर्थ आणतायत, की ही दृष्टी तुझ्याकडनं विकसित कर आणि ती कृतीमध्ये उतरव. 2.5 कोटींसाठी लोकांच्या दारात जाण, कारण भिक्षेमागचा उद्देश मूळ तोय का कोणताही असो, की समाजामध्ये आपण विस्तृत समाजात जाऊ शकतो, समाज मन वाचू शकतो. आणि मला तेच वाचायचं होतं. त्याच्यासाठी बघा, समर्थांनी मला अशी संधी दिली. अशी मी गेले असते की नाही, मला सैनिकांसाठी काय नाही दिलं. मग अच्छा, ती भिक्षा. मग दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी मी हे असं समर्थांशी संवाद, आंतरिक संवाद, झोळी घेतली की ही माझी झोळी. म्हणून मी सगळ्यांना सांगेन की आम्ही मुद्दामून तिथे ठेवली आहे, ही माझी झोळी.
ती घेतली आणि पुण्यामध्ये गोंदवलेकर महाराजांचा मठ आहे इकडे, त्या मठात गेले, ती झोळी ठेवली, मनोमन प्रार्थना केली की नक्की ही झोळी राष्ट्रसेवा कार्यासाठी कायम भरलेली राहो आणि या प्रकल्पांची पूर्ती हो. त्याच्यासाठी तुम्ही मला सहाय्य करा, रस्ता योग्य दाखवा आणि बळ द्या तेवढं. तुला सांगते, ते बोलताना सुद्धा असं डोळ्यातनं पाणी येत होतं की म्हणतेय पण ती जगायचं होतं ना मला. म्हणजे काय करू हे अजून मला कळत नव्हतं. पण त्या रात्री म्हणून ती अस्वस्थता जी सुरू झाली होती ना 2.5 कोटीपासून, आणि ऑक्सिजन प्लांटवर काम करायचं म्हणून, मग अक्षरशः अशी ही आतली उत्तरं, आतला संवाद की काय करायचंय मग आपण. मला कुठं माहितीये भिक्षा कशी मागायची. सो आधी हा प्रयोग स्वतःवर मला करायचा आहे. मग त्रयोदशाक्षरी मंत्र काय समर्थांनी आतून घडवलंय ना, सांगते की 13 दिवस 13 घरी. आधी सुरुवात तर कर. टेस्टिंग आहे ना हे शेवटी. सुरुवात तर कर. काय म्हणशील लोकांच्या समोर, काय म्हणून जाशील. सुरुवात करो की 13 दिवस 13 घरी. मग मला शांत वाटलं आतून. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. झोळी खांद्याला अडकवली, तिथे मठात ठेवली, ती खांद्याला अडकवली, घराच्या बाहेर पडले आणि पहिली 13 माणसं जी मला भेटली, मग ती कोणी शाळेत जाणारी मुलं होती, भाजीवाले होते, रिक्षावाले, जी कोणी होती, त्या 13 माणसांना, मग 13च का, काय म्हणलं, शब्दांच्या अंतरंगात गेलं की काय समर्थ उलगडून सांगतात. आणि तो भाव आपल्याकडून देवाचं काम करून घेतो की सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा. कारण नाही तर उगाच इथं येईल ना मी केलं म्हणून. म्हणून त्यांनी म्हणलं मला असा, म्हणून तो संदेश दिला की 13 दिवस 13 घरी. आणि 13 घरं म्हणजे कोणती घ्यायची, कोणाच्या दारात नंतर जायला लागली. पहिली जी 13 म्हणजे एक एक माणूस, पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. कारण तो माणूस म्हणजेच परमेश्वराचं रूप आहे माझ्यासाठी. मग त्यांच्यासमोर अशी उभी राहायचे. अर्थात ह्या सगळ्या प्रतिक्रिया स्वाभाविक होत्या, ज्या मला अपेक्षितच होत्या. ही लोक अशी बघा. मी काय म्हणायचे, जय जय रघुवीर समर्थ, आपल्या राष्ट्र सेवा कार्यासाठी, सैनिकांसाठी असं असं मला एक काम करायचंय. त्याच्यासाठी आपल्या इच्छेने मला आर्थिक योगदान द्या. तुमची जी काय इच्छा असेल, 1 रुपया 10 रुपये, काही सक्ती नाही माझी तुमच्यावर, तुमची इच्छा असेल तर. मग काही जण, आता आपण अशा साधारण राहण्याची आपली हे असते आणि आउटलुक वरनं काहीतरी आपोआप मेसेज पण जात असतो. ते असं बघून बऱ्या घरची बाई दिसते की भामटी असावी, किंवा डोक्यावर परिणाम झाला. कारण आपण आता भिक्षा मागताना कुणाला बघत नाही होत. त्यामुळे काही जण अगदी अशी बघून, कोणी 10 रुपये 1 रुपया असं काहीतरी द्यायचं. पण 13 दिवस या पद्धतीने पूर्ण झाले खरे, पण पल्ला होता 2.5 कोटींचा. मग काय करायचं. पण त्या 13 दिवसांनी जे मला आंतरिक प्रवास घडवला ना, खूप बळ दिलं मला, आत्मविश्वास. नक्की, कारण नक्की मला काय ते ह्या दिवसांमध्ये 2.5 कोटी नाही आणि तुला जायचंय कुठे. त्यामुळे त्या अनुभवाने आधी बळ दिलं मला, निर्भय केलं किंवा लोक अशीच वागणार आहेत. त्यामुळे तू जर खचणार असशील, रडत बसणार असशील, तर मग पण ज्या अर्थी म्हणलं त्यांनी मला एक कर सांगितलंय ना, म्हणजे तिथे ताकद आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनावर आपण अविश्वास दाखवण्याच्या इतका मूर्खपणा कोणताही नाही. म्हटलं ठीक आहे. मग हा विषय तर काय, नुसतं सैनिकांसाठी काय करणार आहे, प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये. मग एक प्रेझेंटेशन मी एक डिझाईन केलं, एक 1.5-2 तासाचं ऑडिओ व्हिज्युअल, की सियाचीन युद्धभूमी आहे कशी, तिथली आव्हानं काय, सैनिकांचं जीवन काय, आपण त्यांच्यासाठी का करावं. कारण मला तो एक भाव समाजात रुजवायचा पण होता की का करावं. माणसं वाईट नाही, समाजही वाईट नाही, तुम्ही ते चांगलं द्या, आधी तुमच्या जगण्यात न द्या. नाही तर सगळंच तुम्ही करा आणि मी काहीच करायचं नाही, असं होत नाही. मग ते 1.5-2 तासाचं एक प्रेझेंटेशन तयार केलं आणि मग मी सामाजिक शैक्षणिक संस्था, त्यामध्ये सुद्धा म्हटलं ना, ती योजनाच ईश्वरी. मला अशी अशी माणसं भोवती येत गेली ना, कारण आता कुठेही, तेव्हा मी सुदैवानी म्हणून म्हटलं कशी एका वेळी ही माणसं माझ्या भोवती आली. हे सगळं माझं 13 दिवसाचं सुरू होतं. आणि त्याच वेळी मला अंदमानला जायची हे आली, कारण खूप दिवस माझ्या आत्ता सावरकरांना भेटायचं होतं जाऊन. अंदमानला जायची वेळ, एक संधी आली, तिकडं गेले. आणि तिथे आपला बराचसा ग्रुप होता. मग त्यामध्ये कुठेतरी आम्ही थांबलो होतो आणि तिथे कोणाच्या तरी मोबाईलवर माझ्या कानावर शास्त्रीय संगीत पडलं. योग काय असतात ते
ऐकल्या, म्हणलं कोण ऐकते असं मी शोध घेताना ती व्यक्ती मला भेटली. मग ओळख झाली, नमस्कार कोण तुम्ही, आम्ही कुठले, गप्पा झाल्या. मग तुम्ही काय करता, आम्ही काय करता वगैरे ह्या गप्पा. मग माझा मुलगा सैन्य दलात आहे, मग तुम्ही काय करता. मग तेव्हा त्या व्यक्तीशी जे बोलणं झालं ना, की नाही असा मनात विचार येण्याचं काम करते मी. तर ते होते, मी आवर्जून नाव घेऊ इच्छिते त्यांचं. ते आमचे सीए आहेत, जयदीप सहस्रबुद्धे म्हणून. ते तिकडे ट्रिपला, तिथे ती आमची भेट झाली आणि गप्पा आल्या. मग ते सगळं तेव्हा मी असं खूप मोठ्या प्रमाणात नाही, पण माझं काम सुरू होतं. तर मग मला म्हणले की आमच्या सीएनची ना एक मीटिंग असते, RRC म्हणून त्यांचं, तर तिथे तुम्ही याल का सुमेधाताई हा विषय सांगायला. मी संधी शोधत होते, कारण मला समाजापुढे मोठ्या संख्येपुढे हा विषय मांडायचा होता, की जेणेकरून माउथ टू माउथ. करेक्ट. माझा काही व्यवसाय नव्हता मला त्याची जाहिरात करायला. म्हणलं येईल. आणि तिथे जे मांडला गेला ना विषय, ती माणसं म्हणजे माझ्यासाठी देवासारखी होती. त्या लोकांनी, आणि खरंच कुठेही हा शहराचा भेद किंवा हा नाहीये, पण मुंबईकरांचा या सेवा क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज आढळून बुजून उल्लेख आहे. जे योगदान आहे ना, वेगवान आयुष्य सगळ्यांचं आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधीच सामाजिक कमिटमेंटसाठी वेळ आहेच असं आपण म्हणू शकत नाही आणि अपेक्षितही धरू शकत नाही. पण तरी मुंबईकरांनी, या जयदीप सहस्रबुद्ध्यांनी जे मला त्या सगळ्या एवढ्या, बरेच सीए तिथे होते, 150-200 तरी असावेत, मला एक्झॅक्ट आकडा नाही लक्षात. त्या सीएन पुढे एवढी बोलायची संधी, ही संधी आहे. मी काही त्यांना म्हणलं नव्हतं तुम्ही पोचवाल का, पण म्हणलं असताना आपणहून ते जाणून घेऊन. आणि मग त्यातले काही सीए आपणहून, कारण ते शेवटी माणसाच्या संवेदनशीलतेवर आहे, काही आपणहून पुढे आले. आणि मग तो विषय इतक्या वेगाने मांडला जायला लागला समाजामध्ये, मग तो पोचायला लागला. आणि मग मी अक्षरशः नोकरी करत होते तेव्हा, मी दर शनिवार रविवार किंवा शाळा सुटली की संध्याकाळचे कार्यक्रम मी घ्यायचे. मग मी लोकांना अपीलच करायला लागले की आपण वेगळ्या कल्चरल प्रोग्रामला एकत्र येतो. म्हणलं कल्चर म्हणजे काय, संगीत, नाटक, सिनेमा, गेट टुगेदर, पार्टी, गप्पा मारणं, काहीतरी खेळवेळ घेणं. तर म्हणलं कृपा करा कधीतरी हा विषय हाताळाल का. राष्ट्राय स्वाहा इदम न मम. ऐकून बघा. पण आजपर्यंतचा अनुभव या विषयाचा असा आहे ना, मुळात सैनिक या विषयावर ऐकायचंय काय, आम्ही फक्त सिनेमापुरता सैनिक पाहिला. त्यामुळे लोक चुकीचे, एक तर सैन्य दल हे आपणहून लोकांना आम्ही अमकं अमकं करतो, कधीच नाही. ते त्यांचं ड्युटी, कर्तव्य बजावतात. म्हणून मी मगाशी म्हणलं नाही की ते भगवद्गीता जगतात. मग सैनिकाला आणि सैन्य दलाला आणि त्यांच्या सेवेला पोचवायचं होतं ना मला. मग 60, 75 बर्थडे पार्टी, गेट टुगेदर, भिशी, वाटेल ते कोणीही कुठलंही का, म्हणजे तुम्हाला कारण कशाला लागतं देशसेवेला. ही संधी आहे, मला विषय मांडू द्यात. शेवटी निर्णय तुमचा आहे, मी कुणालाच सक्ती करत नाहीये. आणि माझी ही पावनभिक्षा सुरू आहे. आणि मग ह्या सगळ्या अखंड फेरीतनं 4 ऑक्टोबर 2019ला जगातल्या आणि भारतातल्या, पहिल्यांदा भारतातून आणि जगातून पहिल्यांदा हे काम असं आलं की जगातल्या सर्वोच्च युद्धभूमीवर एक मध्यमवर्गीय कुटुंबातनं सैनिकांच्या श्वासासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग सेंटर, 2.5 कोटींची एक यंत्रणा तिथं उभारली गेली. इतका तो सांगते तो क्षण माझ्या आयुष्यातला ना, की बापरे, काय परमेश्वराने ठरवलं तर आयुष्यात घडू शकतं. ज्या श्वासासाठी आपण कार्य करू शकलो परमेश्वरी कृपेने, त्या सैनिकांच्या श्वासासाठी आपला अखेरचा श्वास सुरू असेपर्यंत आपण दोघांनी काम करत राहायचं निश्चित. आणि तेव्हाच सेकंड प्लांटचा आमच्या दोघांचा इथे सुरू झालं होतं. पहिले 2.5 कोटींचा प्रवास झाला, कारण हाय अल्टिट्यूडला अशा खूप पोस्ट आहेत आपल्या. आणि केवळ फक्त आम्ही सैनिकांच्या श्वासासाठी काम असं नाही, सैनिकी जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, वेगळ्या ऑपरेशन्स मध्ये काही दिव्यांग होतात, कायमस्वरूपी त्यांना दिव्यांगत्व येतं. मग त्यांच्या आर्थिक ह्याचं काय, म्हणजे अगदी मी सांगू इच्छिते की आपलं भारतीय सरकार, सैन्य दल हे सगळे त्यांची काळजी घेतच असतं. पण आपली जबाबदारी काय, त्यांच्या प्रती सेवा म्हणून, म्हणून हे काम आहे. त्यांच्या सेवेचा आदर म्हणून करायचं, ते मागतच नाही, ती पहिली गोष्ट आहे. मग सॅमल्टेनियसली कुटुंबियांसाठी ही कामं होती की ज्या वीरपत्नी आम्ही म्हणतो, शहीद झालेल्या पत्नीला वीरपत्नी, त्या वीरपत्नीचं शिक्षण, तिची लहान मुलं असतील त्यांचं शिक्षण, काही आरोग्याची समस्या आली की काही गोष्टी आमच्या हॉस्पिटलमध्ये नसतील अवेलेबल, काही मेडिसिन्स, काही ऑपरेशनच्या सुविधा,
त्याच्यासाठी पण आपण उभं राहायचं, कारण आपली माणसं आहेत ती, आपले पण. त्यामुळे ही पण कामं सायमल्टेनियसली सुरूच होती. पण हे 3.5 कोटी की पुन्हा ती झोळी. आणि मला आठवत नाही की एक दिवस आजच्या 26 वर्षात मागे मी गेले की आम्ही दोघांनी सुट्टी घेतली. तो प्लांट पुढे नेण्यासाठी रस्ते बंद म्हणल्यावर 2.5 कोटींची जबाबदारी आमच्या दोघांची. पण उत्तर काय देणार समाजाला, आणि ज्यांच्या श्वासासाठी त्यांचं काय. मग तो एअरलिफ्ट करून द्यायला लागला आम्हाला. मग ते करायला पुन्हा ती आव्हानं वेगळी. म्हणलं तो मनुष्य असा सक्षम होता ना. एकदाही, तेव्हा मी तिथं नव्हते त्यावेळी नेमकी, एकदाही त्यांनी मला फोन करून की अगं आता असं झालंय, रस्ते बंद आहेत. मला माहितीच नाही, या माणसाचा संपर्कच नाही. हा तिकडे पोचलेला बरं का. आणि मग ते एअरलिफ्ट करण्यासाठी ज्या काही प्रोसिजर्स, प्रोव्हिजन्स, जे काही तिथे युद्ध पातळीवर करावं लागलं ते त्या माणसाने पूर्ण केलं. तो प्लांट तिथे पोचवला आणि मग हा माझा नवरा पुण्यात परतेपर्यंत बराच काळ गेला मध्ये. आणि तिथं हाय अल्टिट्यूडवर कसं आहे माहिती का, जाताना ग्रॅज्युअली जावं. पण ही 2.5 कोटी तो प्लांट दिसतोय आणि ज्या काम पूर्ण करायचे, निसर्गाला तिथं तुम्ही आव्हान नाही करू शकत. त्यामुळे आम्हाला ते हवामान, ते सगळं मर्यादा होती, म्हणून ते कशाची पर्वा न करणारा मनुष्य होता हा. ते तिथं 18 तास सलग टार्मेकवर उभे होते, कारण तो प्लांट आम्हाला अपलोड करायचा फ्लाईटमध्ये. पण क्लायमेट साथ देत नाही, कारण टेक ऑफ घेऊ शकायचं नाही की परत अनलोड करा. हे रात्री 2-3 वेळा करताना तो 18 तास टार्मेकवर होता. आणि त्या 18 तासात डायबिटिक होता तो, बीपी. आणि या पूर्ण एवढ्या काळामध्ये या माणसाने ना अन्न खाल्लं, ना पाणी प्यायलं, ना औषध घेतलं. असंही ते हट्टी होते. काम दोघं मिळून आम्ही घरात करायचं ना. मी त्याला म्हणायचं की साहेब जरा आधी 2 मिनिटं जेवून घ्या, औषध घ्या, आपण करतोच आहोत, करतच राहू, पण आधी खाऊन घेशील का. इतका रांगडं व्यक्तिमत्व. तुझं खाण्यात तुम्ही जा म्हणला, आयुष्य खाण्यात घालवा पण कामात घालवू नका. म्हणलं अरे हो करायचे, पण ते करायला हे धड पाहिजे. कधी ऐकायचा नाही. जेवीन, रोजच जेवतोय, आयुष्यभर तेच चाललंय. तेच त्यांनी तिथं केलं. कारण ते 2.5 कोटी पैशापेक्षा ते ज्यांच्या श्वासासाठी ना, आणि ते करून परत येताना त्याला तिथं कावेळी झाली. ती कळलीच नाही ना, कारण तिथे ना त्या क्लायमेटला आणखीन आव्हानं शरीर मनबुद्धीवर मी म्हणलं ना की एक तर लॅक ऑफ ऑक्सिजननी वेगवेगळ्या काही परिणाम, मेमरी लॉस, वेट लॉस, हे सगळं, पाणी नाही, अन्न खाण्याची इच्छा नाही. त्यामुळे ते त्याच्यामुळे होते असं त्याला वाटलं की ते हाय अल्टिट्यूड सिकनेस म्हणतो तसं असेल. तर नाहीच. म्हणजे मग ती कावळी ते सगळं येऊन किती काळ मध्ये गेला. कावळीने कसं होतं आपल्याला माहिती आहे. अगं भूक नाही लागत आहे, तहान नाही लागत आहे. मग ते कळलं कावळी झाले. तोपर्यंत ते खूप आत पोटात उतरून उलटली होती. मग तेव्हापासून हॉस्पिटलायझेशन सुरू झालं. आणि हॉस्पिटलायझेशन म्हणजे एकदम सिरियसच व्हायचे ते. मग एक काय म्हणतात, ग्रॅज्युअली एक एक त्यांच्या अवयवावर परिणाम व्हायला लागला. पण त्या कामात कधी आम्हाला आठवत नाही की अच्छा हॉस्पिटल डॉक्टरांची सुद्धा खूप काही काही प्रसंग इतके असे छान म्हणते मी त्याला आता, की त्या प्रसंगांनी बळ दिलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना असं पोटात पाणी बिणी होतं, तसं झालं होतं. आणि ते सगळे ट्रीटमेंट, कोण सलाईन लावते, बीपी बघतायत आणि काय काय ते चालू होतं. तर हा मनुष्य तिथे भांडून फोन घेतला होता स्वतःकडे, कारण पुढच्या प्लांटची जे आमचं कोऑर्डिनेशन चाललं होतं ते तिथून सुद्धा तो बोलत होता रिलेटेड ह्या कामाशी, जे आम्हाला कोणाकोणाशी इंटरॅक्ट करायला लागायचं. डॉक्टर म्हणायचे मॅडम यांना सांगा जरा थोडं. म्हणजे डॉक्टर ते आहे ते सगळं छान आहे म्हणलं. म्हणजे अगदी माझ्या जवळच्या घरातल्या मित्रमैत्रिणींना कुणालाही माहिती नव्हतं आम्ही हे काम करतोय. जोपर्यंत पहिला प्लांट आम्ही तिथे हँडओव्हर केला 4 ऑक्टोबर 2019ला, आणि नंतर आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी बोलवून घेतलं ना, अक्षरशः 14 दिवसात अवघ्या त्यांनी आम्हाला मुंबईला बोलवलं होतं. एवढं काम कसं काय. म्हणजे हा एक चमत्कार होता की जसं हे काम होणं हातनं, आणि त्यांनी त्या कामाची दखल घेतली. आणि ते झाल्यावर आम्ही मुलाच्या शिव्या, हा शब्द मुलगा इतका आई, ते मग व्हायरल झालं ना, तेव्हा आमच्या मुलालाही आम्ही या क्षेत्रात असलेल्या बोललो नव्हतो हे काम करतोय. नाही, कारण काय माहिती का, काम पूर्ण होईपर्यंत त्याची चर्चा करू नये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण प्रत्येक मुद्द्याकडे बघायला 2 चष्मे आहेत. काही कधी बोलले नाहीत दोघं जण. बोलले की लोक म्हणणार बघा एवढंसं नाही करतं, एवढी बडबड करतात. आपलं काम करत राहावं. काम करत राहिलो, परमेश्वराने करवून घेतलं, यश दिलं, काम सुपूर्त झालं.
पण त्याला ते कुठं आर्म फोर्सेस मधनं कळलंच ना. अय्य ग तुम्ही काय आहात, मी तुमचा मुलगा आहे ना. मला तेव्हा अशी खूप मजा आली होती. म्हणलं अरे हो बाळा, छान वाटलं की नाही पण म्हणलं तुला पण आता दादांची तब्येत बघ म्हणलं अरे हो बघते. आम्ही दोघं एकाच माळ्याचे म्हणे, त्याला आम्ही सांगायचोच नाही फारसे. मग ते झालं आणि पुढचे 3.5 कोटी अखंड मी जाते. तो नवरा एकटा असायचा घरात, तेव्हा तो येऊ शकायचा नाही कारण मीच त्याला न्यायचे नाही. काही ठिकाणी तरी सुद्धा यायचा तो, ताकद नव्हती. पण काय होतं, मी समजा त्या विषय मांडते, संपला की लोक काही मला प्रश्न विचारायचे, कोणी डोनेशन द्यायचे, मग ही कामं कोण करणार. त्या कधी मी थकलो, माझं काही दुखतंय, मला आता ताकद नाही, मला होत नाही, हे शब्द मी शेवटच्या श्वासापर्यंत माणसाकडनं ऐकले पण नाहीत, किंवा मला काहीतरी होतंय ग. आणि ह्याच्यात 3.5 कोटी पुन्हा उभारले गेले. आणि 2022ला बरोबर 3 वर्ष लागली पुढच्या प्लांटला. त्याच्या नवऱ्याच्या कंडिशन मध्ये आम्ही जम्मू काश्मीर कुपवाडाला दुसरा प्लांट इन्स्टॉल करायला गेलो. तो जो काय आनंद होता ना, अक्षरशः उभं राहत नव्हतं बरं का. पहिला प्लांट 19ला आला, त्याच्यानंतर करोना आला होता. त्याही काळात काय आम्ही स्वस्थ नव्हतो, कारण त्याला आम्ही दोघांनी ठरवलंय ना की युनिफॉर्म घालून जे राष्ट्राची सेवा करतात त्यांची सेवेचा सन्मान आपण करायचा. पुन्हा तिथं तिकडनं आलो की आमची रवांगी हॉस्पिटलमध्ये होती. आणलं की हॉस्पिटलमध्येच ऍडमिट करत होते मी त्याला. काय सैनिक असतो सांगायचा प्रयत्न आहे माझा. त्याला मी ऍडमिट करत होते आणि तो स्ट्रेचरवर, मी त्याच्याबरोबर चालत होते. हा प्रसंग मी बऱ्याचदा का शेअर करते, हल्ली मी याच्याविषयी बोलते. स्ट्रेचरवर मी बरोबर चालत होते, मिलिटरी हॉस्पिटल खडकीला मी त्याला ऍडमिट करत होते. आणि हॉस्पिटलमध्ये आपल्याला अशी नावं लिहिलेली दिसतात, TNT वॉर्ड किंवा असं काय जे काय, तशी वॉर्डची नावं वाचत वाचत दोघांचं लक्ष तिथेच. तिथं आम्ही वाचलं स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटर. हे असं जातात स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटर, असं दोघांनी यांच्यासाठी पण आपण करायला हवं ना. अक्षरशः दोघं, मला तो प्रसंग क्षण अजून लक्षात आहे. किंवा म्हणलं करूया, तू लवकर बरा हो असं मी त्याला म्हणलं. पण त्याची तब्येत तिथंच खूप खालावत चालली. सेकंड प्लांट करून आलो, त्याचं एक्झर्शन झालं होतं. आणि डोक्यात, मी सांगते ना, हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही हेच बोलायचो की, कारण डोक्यात विषय फक्त तेवढाच होता की आता सोलर वॉटरसाठी काय करावं लागेल. पैशाशिवाय गणित नव्हती, त्यामुळे मला अखंड झोळी घेऊन फिरणं भाग होतं. हॉस्पिटलमधनंच होतो तिथे, मग कोणता कोणतरी आमच्यापैकी यायचं, थांबायचं की मी बाहेर कार्यक्रम म्हणजे ते काही मजेचे पार्टीचे नव्हते ना, पावन भिक्षेचा होता. पण नाही त्याची साथ राहिली, त्याची साथ सुटली त्यावेळी. कधी दुसरा प्लांट झाल्यानंतर तिथं सुद्धा आम्ही बाहेर काढलं आणि त्याला मग परत घरी आणलं आणि परत दीनानाथमध्ये ऍडमिट करावं लागलं. जरा बरं वाटायचं की घरी आणायचो. आणि म्हणून म्हटलं किती प्रसंगांनी परीक्षा घेतली पण बळ दिलं. दीनानाथला ICU मध्ये होता, मला डॉक्टरांनी बोलवून घेतलं होतं. मुलालाही मग मी कळवलं होतं त्यावेळी की काही तास आहेत, नातेवाईकांना बोलवून घ्या. आणि तेव्हाच फोन आला होता मला. तो फोन गेला, मी डॉक्टरांना एक्सक्यूज मी म्हणलं आणि बाहेर गेले. फोनवर बोलून आले. तेव्हा ना त्याला कळत होतं, मग रिअलाइज होत होतं आपल्या आसपास काय चाललंय. खुण्याने विचारलं काय, म्हणलं सांगते मी तुला. मी त्याशी खुण्यानेच बोलत, थकवा होता खूप, सांगते म्हणलं मी तुला. तर त्याला त्या क्षणी रागावला तो खूप माझ्यावर. डॉक्टरांना सांगितलं हिला बाहेर काढा, माझ्या बायकोला. म्हणले डॉक्टर मला रागवतायत की, अहो ताई मी तुम्हाला काय सांगतोय मॅडम की त्यांची तब्येत नाही बरोबर. तुम्ही काय सांगितलं. म्हणलं मी तर तुमच्या समोर आहे डॉक्टर, मी काहीच. त्याला म्हणलं मी नंतर बोलते तुझ्याशी, काय विषय आहे तो. त्यांनी म्हणजे नाही मला क्षणभर तिथे थांबू दिलं नाही त्याच्यासमोर. मग डॉक्टर म्हणले की मॅडम तुम्ही बाहेर थांबा. बाहेर थांबले. त्याला विषयाची कल्पना होती की जर तिथे जे हॉस्पिटलमध्ये असताना तिसऱ्या प्लांटवर विषय सुरू होता, म्हणजे सोलर वॉटर आणि प्लस तिसरा ऑक्सिजन जनरेशन प्लांट, म्हणजे 3.5 कोटी प्लस अजून असं आव्हान होतं. आणि मला हा विषय पोचवण्यासाठी DD सह्याद्रीवर इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं. ते हॉस्पिटलमध्ये असतानाच, त्यामुळे तो विषय त्याला माहिती होता, तारीख त्या दरम्यान होती हे माहिती होतं. इथं हे चांगलं शेवटपर्यंत छान होतं. आणि त्याला वाटलं मम्मी नाही सांगेन आता, की तो एवढा सिरियस आहे जे डॉक्टर सांगतात. त्यालाही कळत होतं ना आपली प्रकृती नाही बरोबर. म्हणून तो जा, इथे थांबू नकोस.
एक कारण सांगणं, माझ्यापाशी सबळ कारण होतं, कोणी ओळखीचं परिचित. माझा नवरा होता की जो आज असेल पुढच्या क्षणाला नसेल, पण मी त्याला सोडलं तिथेच आणि मी मुंबईला गेले. आणि मुंबईला जाताना तो सैनिक, मी सैनिकच म्हणते त्याला आता, माझ्याबरोबर कोण होतं इंटरव्ह्यूच्या वेळी तिच्याकडनं फॉलोअप घेत होता. डॉक्टरांची तिथेही भांडून, म्हणजे चांगल्या याच्यासाठी नुसता संघर्ष, युद्ध तिथेही होतं. आयसीयूतनं मला शिफ्ट करा, रूममध्ये शिफ्ट करा जिथं स्क्रीन असेल, कारण तो इंटरव्ह्यू लाईव्ह होता. माझी बायको काय बोलते मला कळलं पाहिजे, कारण आमच्या दृष्टीने हे की ही एक संधी आहे लोकांपर्यंत पोचायची. आपल्याला जे 3.5 कोटी प्लस पैसा उभारायचा आहे, लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडनं आधी गेली पाहिजेत. सो हे विसरू नको, हे विसरू नको, हे तो मला फोनवरनं अपडेट्स देत होता. त्यांनी शिफ्ट करायला लावलं आणि ऐकत होता इंटरव्ह्यू. हॉस्पिटलमध्ये कोण होतं ते सांगत होते मला. पण आले मी, नाही राहिला तो. पण कमिटमेंट होती ना. घरी तेव्हाचा हा झेंडामुळे राष्ट्रध्वजाचे रंग आणि अर्थ, एअरफोर्स मधली सगळी लोक आली होती त्यांनी तो. पण कमिट काय केलं होतं नवऱ्याला, की तू स्ट्रेचरवर असताना आपण काय बोललो, सोलर वॉटर हीटर सिस्टीम, आणि आपण काय बोलत होतो, तिसरं ऑक्सिजन प्लांट. म्हणजे माझ्या पुढे 4-5 कोटींचं आव्हान होतच होतं. सो मी रडत बसणार नाही, मी हे काम करणार आहे, तू शांतपणे जा पुढे, मी काम करते, फक्त ताकद बनवून राहा. मग घरी श्राद्धविद्ध असतं ना आपलं, तसं ते मी केलं. माझ्याकडे धर्मावर माझी श्रद्धा आहेच आहे. ते ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने केलं. जी काही माझी 4 मंडळी घरातली होती ती इथं होती. आणि मग मी त्यांना म्हणलं, त्याच वेळी काय झालं म्हणलं ना, त्या हॉस्पिटलच्या दरम्यान किती विषयांवर आम्ही बोलत होतो दोघं जण, की आपल्या दिव्यांग सैनिक असतात ना, त्यांची मुलं असतात, दिव्यांग किंवा सैनिकांचीच मुलं, की जी चॅलेंज आपण म्हणतो ना अशी, त्यांची आशा स्कूल म्हणून शाळा आहे. त्या शाळेत ती मुलं येणार जाणार कशी, मग त्यांना स्कूल बस द्यायला लागेल, हे सगळं मग एका वेळी एवढ्या भानगडी करायच्या होत्या. आणि त्याच्यासाठी मला व्हिजिट, म्हणजे ते काम माझं हॉस्पिटलमध्ये राहिलं होतं. घरातली पूजा अर्चा आली, नमस्कार केला, त्याला नमस्कार केला, आपण कामासाठी मी जाते. लोकांनी खूप नावं ठेवली मला त्यावेळी, ठेवणारच की एवढं काय, अगदी घरात आता नवऱ्याचं श्राद्ध आहे ना, कोणी काही म्हणणार आहे का. तो गेला. त्याच्या 5व्या दिवशी माझे 2 सेशन होते पुण्यामध्ये. हा जो विषय मी मांडते ना, राष्ट्राय स्वाहा इदम न मम, आयोजकांचा मला पण पेपरला आलं हा गेल्याचं, की मॅडम कॅन्सल करायचं का. म्हणलं नाही, कॅन्सल का करायचं, कॅन्सल करून तो येणार आहे का, नाही. त्यामुळे शब्दांचे, आपल्याला धर्माचे आणि कर्माचे अर्थानं कर्मातनंच उलगडले पाहिजे. श्रद्धांजली, ज्या माणसाने आयुष्य ज्या सेवेसाठी दिलं, ते सेवा आपल्या आयुष्यात जपणं ही त्याला दिलेली श्रद्धांजली. त्यामुळे त्या कामाला कधी सुट्टी, कंटाळा आणि नाही करणार हे उत्तर नाही. मग गेले, ती व्हिजिट करून आले. आणि म्हणून म्हणलं, ती कृपा, ती शक्ती आत्ता 2025 मध्ये अरुणाचल तवांगला तिसरा ऑक्सिजन जनरेशन प्लांट समर्पित झाला. आणि तो गेल्यानंतर अवघ्या 8 महिन्यामध्ये सोलर वॉटरचं पूर्ण आलं. ती स्कूल बस शाळेला दिली गेली, की जे त्यांनी इथं घेतलं होतं ना. आणि पुन्हा ते आहेच की आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत सैनिकांच्या श्वासासाठी. म्हणून मग तिसराही प्लांट झाला आणि माझा प्रवास 4थ्या प्लांटकडे सुरू झाला. आत्ता नुकता मी 26 मार्चला अरुणाचलमध्येच सुभानसिरी नावाचं एक हे आहे हॉस्पिटल, तिथे 4थाही प्लांट समर्पित तेव्हा मला मेसेज आला होता, तेव्हा आपली ओळख झाली होती, तर मला अनुराधा मॅमने अच्छा, हा, मेसेज दिला. 4था प्लांट त्या दरम्यान नॉर्थ ईस्टला असे मिळेल अप्रोच रोड नाही त्या पोचला. मग तिथे आपल्या सैनिकांना इमिजिएट आपण काय म्हणतो मेडिकल हेल्प किंवा व्हॅक्युएट करणं वगैरे, अशासाठी 5 क्रिटिकल केअर ॲम्ब्युलन्स, 3 ई व्हेकल्स, की जिथे पर्यावरण म्हणून म्हटलं काम करताना तोही विषय विचार डोक्यात ठेवून असं तेही तिकडं मी प्लांट दिला. त्याच्या पुढून तिथे जाऊन ई व्हेकल्स आणि ती ॲम्ब्युलन्स देऊन मी आत्ता नुकती आले. आणि आता अजून पुढच्या 15 ते 20 कोटींच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. ते सुरू राहील, परमेश्वर माझ्याकडनं करवून घेईल. आणि आत्तापर्यंत आपण जे म्हणलं ना, प्रकल्प म्हणून काय काय झाले, म्हणून मग आम्ही त्याला संस्थात्मक रूप दिलं.
आणि एवढ्या मोठ्यांच्या कोटींच्या उलाढालीला तो पैसा माझा नाही. बरोबर. सो समाजाला सुद्धा तो विश्वास हम्म. की आपण ह्या कारणासाठी दिलेला पैसा हे कारण पूर्ण झालं, हम्म. त्याचं हे युटिलायझेशन आहे. हम्म. या पद्धतीने आजपर्यंत 17,20,00,000चे प्रकल्प बापरे. सामान्य आम्ही मध्यमवर्गीयाचे 2 जण आहोत, पण समाजाची साथ म्हणून म्हटलं सामाजिक कार्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी तत्व म्हणून पाळल्यात ना, की शुद्धता, पारदर्शीपणा, आणि त्यातला 1 रुपया सुद्धा 17 कोटीतले मी अगदी ठामपणे म्हणू शकते 17 पैसे सुद्धा इकडे वळलेले नाहीयेत. ती कामं दिसतायत समोर. हम्म. आजपर्यंत 1.5 लाखाच्या वर सैनिक, टुरिस्ट, रायडर्स, स्थानिक नागरिक यांच्या श्वासासाठी एक सामान्य स्तरावरनं काम उभं राहू शकलं, कारण देश माझा आहे. बा. जे अनुराधा मॅडम हम्म. ती त्याविषयी तर काय बोलू मी, पण म्हटलं चांगली माणसं भेटणं ती एकमेव अशी आहे माझ्या या संस्थेतली सहकारी, की आदर्श सचिव कसा असावा. कुठल्याही कर्माचा कुठला अभिमान नाही, मी करते मग तुझं काय. हम्म. कुठलाही आमच्या देवाची कृपा आहे आमच्या दोघींवर खरंच, की आम्ही खरंच. एकमेकींच्या अशी छान एक सावली बनून हो ना. एकमेकींसाठी उभे आहोत. की आदर्श सचिव म्हणजे सगळं बॅक ऑफिसचं जे काम आहे ना ती सिंगल हँडेडली बघते. बापरे. हे कौतुक आहे, कारण मी बोलण्याच्या निमित्ताने तुमच्या पुढे येते हो, समाजाच्या, हो. पण ही जी माझी मागची Backbone फळी आहे ना, आहे. हे माझे सगळे सीए, ही माझी सचिव हम्म. आणि संस्थेबाहेरची लोक हम्म. जी मला आपण की आता कार्यक्रम बघितला ना तो माझा राष्ट्राय स्वायुधम नमः हे पीपीटी आहे, ते बघितलं की लोक आतून प्रेरित होतात, तुम्ही सांगा आम्ही काम काय करू. तुम्ही जे पण काही सगळं सांगितलं, ज्या पण गोष्टी आपण याच्यातनं डिस्कस केल्या, या खूप महत्त्वाच्या होत्या. मला तर स्वतःला इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या याच्यातनं. आणि माझ्याच याच एपिसोडमुळे खूप लोक ज्यांना ना आयुष्यामध्ये कुठला गोल नाही आहे, एम नाही आहे, फोकस नाही आहे, जे सगळीकडनं होप्स हारून बसलेले आहे की माझ्याकडनं नाही होऊ शकत, आणि ह्याच काम नाही कुठल्याही कामात हा एपिसोड बघून त्यांना 100% एक उम्मीद राहिलं की नाही मी आयुष्यामध्ये काहीतरी नक्कीच करू शकतो. मी स्वतःचं खूप सौभाग्य मानेल की मी आज या पोझिशनच्या समोर बसलो आहे की ज्याच्यासाठी लोकांनी आपले जीव दिलेले आहे, जे जे सगळे स्वातंत्र्यासाठी झाले, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, सगळे आपले फोर्सेसमुळे याच एका झेंड्यासाठी त्यांनी आपल्या स्वतः ते वीरगती प्राप्त झाली. आज मी त्याच्या समोर बसून इतकं सगळं एक एक्सपिरियन्स करत होतो, मला पण तो एक खूप असं प्राऊड फिलिंग येत आहे. आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की प्लीज तुम्ही या प्रोजेक्टशी जुळा. छोट्यातल्या छोट्यातल्या पैशापासून तर तुमच्याकडनं जितकं पण होऊ शकतं तितकं प्लीज या तुम्ही प्रोजेक्टसाठी डोनेट करा. आज एक स्वप्न घेऊन आलेल्या व्यक्तींनी 17 करोड जर का जमवू शकले एका श्वासासाठी, तर असे आपले हजारो लाखो सैनिक देशासाठी जीव द्यायला तयार आहे. तर आपण छोट्यातली छोटी, आपण आज 150 करोड आहे, प्रत्येकाने 1 रुपया जरी दिला तरी आपले 150 करोड तर एका दिवसात सहज होऊ शकतात. हा एपिसोड माहित नाही मला किती लोकांपर्यंत पोहोचेल, किती लोक याच्यातनं देतील, पण मी स्वतः रिक्वेस्ट करेल की तुम्ही हा प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की याच्यातनं काही अमाऊंट ऑफ डोनेशन जर मिळालं तर याच्यातून मॅमला या प्रोजेक्टसाठी खूप हेल्प होईल. पण तुम्ही पण काही बोलायचं Yes. असेल तर प्लीज सांगा. नक्की. या सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन सिर्फ SIRF पुणे स्थित रजिस्टर्ड ही संस्था आहे, आणि या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत 17,20,00,000चे विविध प्रकल्प सैनिकांच्या सेवेचा सन्मान म्हणून सैन्य दलाला समर्पित केले गेलेले आहेत. या सगळ्या प्रकल्पांची माहिती तुम्हाला www.sirf.org.in याच्यावर बघायला मिळतील. आणि पुढचे जे मला काही प्रकल्प असेच सेवेचा सन्मान म्हणून पूर्ततेस न्यायचे, त्यासाठी मी हा पॉडकास्ट पाहणाऱ्या सगळ्यांना माझे नम्र आवाहन आहे की आपल्या आयुष्यातल्या सुख आणि दुःख कोणत्याही प्रसंगी, वाढदिवस, पार्टी, गेट टुगेदर, निमित्त कोणतेही असो, आपल्या स्वकष्टार्जित कमाईचा अगदी 1 रुपया, माझं कुणालाच असं म्हणणं नाही इतकेच द्या, आपल्या इच्छेने यासाठी योगदान जरूर द्या. याच्याद्वारे मी तुम्हाला आमच्या डोनेशनसाठीची आमची लिंक शेअर करीन, फोन नंबर देईन. काही माहिती लागल्यास आमच्या साईटवर सगळी माहिती उपलब्ध आहे. जरूर जरूर राष्ट्र सर्वप्रथम म्हणून या सेवा कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवा. थँक्यू सो मच. वंदे मातरम. वंदे मातरम मॅम. मी आपल्या वेबसाईटची माहिती आणि फोन नंबर आणि हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या खालच्या मेन्शन लिंकमध्ये सगळं मेन्शन करेल. माझ्याकडनं सुद्धा एक छोटीशी अपील राहील की तुम्ही प्लीज सगळीकडे हा पॉडकास्ट पोचवा, लिंक सगळीकडे पोचवा आणि डोनेशनसाठी प्लीज मदत करा. धन्यवाद. जय हिंद.